नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला जाण्याची शक्यता। राऊतांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजरांनी घेतली फडणवीसांची भेट, तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती। पैसा फेको तमाशा देखो असं आत्ताचं राजकारण सुरू। स्वार्थासाठी दुसरीकडे जातात, वरून माझ्या विरोधात बोलतात। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल, मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा। गिरीश महाजन यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सजवायचा हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय। राऊतांची ट्विट करत महाजनांवर टीका। माझ्या सख्या भाच्याला गिरीश महाजनांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं, त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागले। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची उद्या बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार। आने वाला पल जाने वाला है साहेब, एक तर तुम्ही नाही तर मी दिल्लीला जाणार आहे। अंबादास दानवेंचं चंद्रकांत खैरेंना उद्देशून विधान। मुलाला बीट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा। संजय शिरसाटांचा आव्हान, तर मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही। हॉटेलवरील आरोपांनंतर शिरसाटांचा थेट इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं। अर्थमंत्री अजित पवारांची मोठी कबुली। अर्थ खात्यातून घोटाळा झाला, अजितदादांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत आक्रमक, तर मी कशाला घोटाळा करेन, योजना आली तेव्हा वेळ कमी होता। छाननी दरम्यान गोष्टी लक्षात आल्या, अजितदादांचं स्पष्टीकरण। विचारधारा वेगळी पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र, सुखदुःखामध्ये एकामेकांसोबत आहोत। शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया। 2017च्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त। हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं निरीक्षण, तर नितेश राणेंकडून न्यायालयाचे आभार। एटीएसनं घातपाती